अखेर 32 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे। मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून 90च्या दशकात मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधण्यात आला होता। त्या एक्सप्रेसवेच्या वेगाला एका अपघातानं ब्रेक लागला होता आणि अखेर 32 तासांनंतर मध्यरात्री 2 वाजता पुणे मुंबई महामार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली। आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलीन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक तात्काळ ठप्प झाली होती। दुर्घटनाग्रस्त टँकरमधला गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला आणि अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला। अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक सुरळीत करण्यात आली। मुंबई पुणे हायवेवरती काल 34 तासानंतर अखेर या हायवेनी मोकळा श्वास घेतलेला आहे। मी लोणावळा घाटामध्ये आणि याच घाटामध्ये तुम्ही पाहता की याच ठिकाणी हा टँकर पलटी झाला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती वाहतूक कोंडी ही झाली होती आणि टँकरमध्ये अतिशय ज्वलनशील असा प्रोपोलिन गॅस होता। त्यामुळे हा टँकर पलटी झाल्यानंतर त्यातला गॅस काढण्यासाठी आहे ते प्रशासनाला या ठिकाणी वेळ लागला होता। म्हणून 34 तास हा संपूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे खोळंबलेला होता। ट्रॅफिक जाम झालं होतं। जवळपास दोन्ही बाजूला आहे ते मुंबईच्या दिशेला पुण्याच्या दिशेला 20 ते 25 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या आणि लोकांना 15-16 तास आहे ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागलं होतं। मध्यरात्री 2 नंतर आहे तो हा टँकर बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर हळूहळू ट्रॅफिक हे पूर्वपथावर आलं होतं। आता सकाळ झालेली आहे आणि आज तुम्ही पाहताय की संपूर्णपणे या मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेची ट्रॅफिक आता सुरळीत झालेली आहे। त्यामुळे दोन्ही मार्गिकेवरती आहे ते पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवरती मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरती दोन्ही साईडचे ही ट्रॅफिक आहे ती वाहतूक पूर्णपणे आपल्याला सुरळीत झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे अखेर 34 तासानंतर आहे तो या मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेने श्वास घेतलेला आहे, मोकळीक घेतलेली आहे आणि या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये लोकांना मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह विनायक पटेल, एबीपी माझा, लोणावळा। आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवरच्या वाहतूक कोंडीचा थेट फटका मुंबई आणि ठाणेकरांना बसला। आज दूध पुरवठा करणारे सुमारे 50% दूध पुरवठा घटण्याची शक्यता असून भाजीपाला आणि फळांची आवकही उशिराने झाली आहे। दूध विक्रेते, हॉटेल्स आणि सामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून मुंबई पनवेल मार्गे ठाणे मुंबईत येणारे सुमारे 50% दूध वाहतूक करणारे ट्रक आणि टँकर महामार्गावरच अडकल्यानं शहरातील दूध वितरण हे विस्कळीत झालेले आहे। दरम्यान पुणे मुंबई महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक चालक ट्रकमध्ये झोपले होते। त्यामुळे झोपलेल्या चालकांना उठवून वाहतूक सुरळीत करण्यात आली। नेमकी काय परिस्थिती होती पाहूया। तर प्रचंड वाहतूक कोंडी होती। तासनतास रांगा लागलेल्या होत्या आणि त्यामुळे अनेक ट्रक चालक हे ट्रकमध्येच झोपलेले होते। अनेक लहान मोठी वाहनं या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली होती आणि आता त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्यानंतर जे ट्रक चालक ट्रकमध्ये झोपलेले होते त्यांना अक्षरशः जाग करून ही वाहतूक कोंडी सोडवण्यात आलेली आहे आणि आता वाहतूक सुरळीत झालेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। यामध्ये राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा समावेश आहे। या प्रचारामुळे गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज थंड होणार आहे, थांबणार आहे।
त्यामध्ये आधी नगरपालिका, मग महानगरपालिका आणि नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रचाराचा धडाका होता. दरम्यान आज धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पक्षांच्या कॉर्नर बैठका आणि सभा आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील सांगलीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. सर्वपक्षीय उमेदवार आज ठिकठिकाणी आपापल्या मतदारसंघात रॅली, सभा आणि प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचार अखेरच्या टप्प्यात शांततेनं झाला. तर ही प्रचाराची दृश्य आपण पाहतोय. घरोघरी जात प्रचार करण्यात आलेला आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 12 जिल्हा परिषदांमध्ये 731 जागा आहेत आणि त्यासाठी 2624 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 जागा आहेत आणि 4814 उमेदवार यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया. ईव्हीएम बद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांचं वेगळं मत का? बहुतेक ते अलीकडे उद्धव ठाकरेंना फॉलो करत नाहीत, अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी केली आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा असता तर मी जिंकलो असतो का, असं वक्तव्य ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक प्रचार सभेमध्ये अलीकडेच केलं होतं. या वक्तव्याबाबत वोट चोरी, ईव्हीएम विरोधात देशात संसदेत राहुल गांधींनी आवाज उठवला. राज्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची सभा झाली. सगळेजण ईव्हीएम विरोधात भूमिका घेत असताना ओमराजे निंबाळकर यांची वेगळी भूमिका का, असा सवाल सक्षणा सलगर यांनी व्यक्त केला आहे. खासदार साहेबांनी असं का बोलावं मला आश्चर्य वाटतं. कारण स्वतः माननीय मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे सुद्धा, उद्धवजी सुद्धा, उद्धव साहेब सुद्धा, पवार साहेब सुद्धा या गोष्टीच्या संदर्भात डिसेंबरमध्ये मोठी रॅली, मोठी सभा देशाने राज्याने पाहिलेली आहे. मग असं असताना ईव्हीएम वर त्यांचं वेगळं मत काय? बहुतेक ते अलीकडे उद्धव साहेबांना फॉलो करत नाहीत की काय, असं मला वाटतं. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळतेय. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतण्या धनंजय सावंत यांनी बंड करत जिल्हा परिषद आखाड्यात उडी घेतली. भाजपच्या पाठिंब्यावर तानाजी सावंत यांच्या विरोधात अपक्ष निवडणुकीच्या मैदानात असलेल्या धनंजय सावंतांसाठी मुलगी सखी सावंत निवडणुकीच्या प्रचार आखाड्यात उतरलेली आहे. आपल्या बापाला कोणीतरी गुरे राख्या म्हटलं. 7 तारखेला शेतकऱ्यांच्या गुरे राख्याची ताकद दिसेल असा निशाणा तिने साधला. माझ्या बापाचं नाव पण कोणी स्वतःला बाप म्हणत असेल तर आधी समजून घ्या, बाप म्हणजे एक जबाबदारी असते. माझा बाप धनंजय सावंत यांनी फक्त स्वतःची बायको लेकरं हेच कुटुंब नाही तर भूम परांडवाशीला कुटुंब मानून अहोरात्र काम केलं. यांनी यांच्या लेकरा बाळांइतकाच या मतदारसंघाच्या लोकांवरती जीव लावला आहे. आज त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी भूमिका घेतली आहे. तर माझ्या बापाला ठरवून टार्गेट केलं जात आहे. त्यांनी पण लक्षात ठेवा, अरे माझ्या बापाचं नाव पण धनंजय सावंत आहे. तर कोणी स्वतःला बाप म्हणत. सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाली आहे. सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झाल्यानं सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यातच काँग्रेसकडून महापौर, उपमहापौर पदासाठी कोणताही अर्ज न आल्यानं सांगली महापालिकेत धीरज सूर्यवंशी महापौरपदी आणि उपमहापौरपदी गजानन मगदूम बिनविरोध झाले. आता 10 तारखेच्या विशेष महासभेत निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे. पक्षानं आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला महापौर पदाची संधी दिली आणि ती आज सर्व पक्षांच्या मदतीनं आम्ही बिनविरोध महापौर, उपमहापौर झालो. सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. काँग्रेसच्याही नेते मंडळाने आम्हाला बिनविरोध करून एक संदेशच दिला आहे की बाबा आम्ही विकासाबरोबर आहे आणि तुम्ही आम्हाला घेऊन काम करा. आम्ही तशा पद्धतीनं त्यांना आम्ही घेऊन काम करायची आमची मानसिकता आहे. कारण ते सुद्धा जनतेची सेवा करण्यासाठी निवडून आले आणि आम्ही पण तेच करायसाठी निवडून आले. मिनिट सेकंद सांगली मिरज कुप्पाडच्या जनतेसाठीच आम्ही समर्पित करून काम करतो. काम करून दाखवू आपण. आमच्या भावना ह्या कामातनं करून दाखवू आपण, हेच आमच्या भावना आहेत. एक आमचा लाडलेसाहेब दर्गा जर सोडला तर गावात डेव्हलपमेंट काहीच नाही आहे. तर आम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जिल्हाध्यक्ष जगदाळे सरांनी एक माझ्यावर विश्वास ठेवून की गजाननला उपमहापौर केल्यानंतर कुपवाडचा विकास होईल. त्याचबरोबर सांगली मिरचीबरोबर आणण्यासाठी मी
काटोकाट प्रयत्न करेन. पद नसताना देखील कुपवाडसाठी चांगल्या पद्धतीने निधी आपण ओढून नेला आणि ह्याच्या नंतर देखील आपण ओढून नेऊ आणि कुपवाडची सेवा करू आपण. नाशिकमध्ये भाजप विरोधात निवडणूक लढलेल्या शिवसेनेचे सत्तेत सहभागी होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उपमहापौर पदाच्या एका जागेसाठी तिघांनी अर्ज दाखल केलेत. तर पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केवळ विलास शिंदे यांनीच अर्ज भरण्याचे आदेश दिले होते, असा दावा अजय बोरस्ते यांनी केला होता. आता उर्वरित दोघांवर पक्षशिस्त डावलल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा गटनेत्यांनी दिलाय. तर एकनाथ शिंदे यांनाच विचारून अर्ज दाखल केल्याचं महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी दावा केलाय. त्यामुळे भाजप पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेतही पदासाठी रस्सीखेच दिसून येते. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे. इव्हन त्यावेळेस जे आमचे पदाधिकारी होते त्यांना पण मी शिंदे साहेबांच्या PS ला फोन लावून दिला. त्यांनीही सांगितलं की हो, आपल्याला फक्त विलास शिंदे यांचाच अर्ज भरायचा आहे. परंतु काही सदस्यांनी सांगितलं की आम्ही साहेबांशी बोललो आहोत आणि आम्हाला साहेबांनी अर्ज भरायला लावला आहे. तर त्यामुळे आणि तिथे वेळ कमी असल्यामुळे त्यांनी अर्ज भरला. परंतु हे खरं आहे की अशा पद्धतीचा आदेश जो होता तो फक्त विलास शिंदेंसाठीच होता. आणि मुंबईमध्ये ठाकरेंची सेना ही महापौर पदाची निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते. महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार का, हा सवाल उपस्थित होतोय. भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे, तरी सुद्धा ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 7 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. गटनेता किशोरी पेडणेकर आणि अनुभवी नगरसेवकांची आज त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. वेदांत देव आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील. वेदांत, ठाकरेंच्या शिवसेनेची महापौर पदासंदर्भात काय रणनीती आहे आणि कोणत्या नावांची चर्चा आहे? वेदांत, माझा आवाज पोहोचतोय? वेदांत सोबत सध्या तांत्रिक अडचणींमुळे बातचीत होऊ शकत नाही, पण पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया. तर भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत असून सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार असल्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरायचे. बातमी चंद्रपूरमधून आहे, कारण संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या चंद्रपूरकडे लागलंय. महापौर पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरची मुदत आहे. मात्र अजूनही काँग्रेसची अधिकृतरित्या गटनोंदणीच झालेली नाहीये. वडेट्टीवार आणि धानोरकर गटातला वाद संपणार कधी, असा सवाल उपस्थित झालाय. पक्षश्रेष्ठींनी सुचवलेल्या फॉर्म्युलानंतर सुद्धा पक्षाचा एकसंघ गट नोंदवला जाईल का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. तर एकीकडे काँग्रेसची गटनोंदणी झालेली नसताना दुसरीकडे चंद्रपुरात भाजपनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारही जाहीर केल्यात. चंद्रपुरात भाजपकडून संगीता खांडेकर या महापौर पदासाठी तर संजय कंचरलावार उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे मुनगंटीवार आणि जोरगेवार गटात समन्वय साधताना भाजपची चांगलीच धावाधाव होत असल्याचं दिसतंय. खांडेकर या मुनगंटीवार समर्थक आहेत, तर कंचरलावाल हे जोरगेवार समर्थक आहेत. तसंच गटनेतेपदी निवडलेले चंद्रशेखर शेट्टी हेही जोरगेवार समर्थक आहेत. म्हणजे चंद्रपुरात महापौर पदाचा उमेदवार मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर आणि गटनेता जोरगेवारांच्या गटाचा देऊन भाजपनं दोन्ही गटांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच वाढला. निकालाला 3 आठवडे उलटून गेले तरी महापौर पदाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून दूर आहे. तर भाजप आणि शिवसेना ही आकड्यांच्या खेळात अडकलेली आहे. निर्णायक ठरू शकणाऱ्या समाजवादी पक्षानं महापौर पदाची मागणी केली आहे. फुटीच्या भीतीनं काँग्रेस राष्ट्रवादीनं नगरसेवकांना महाबळेश्वरमध्ये ठेवलंय. तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवकही अज्ञातस्थळी असल्याचं कळतंय. या सत्ता नाट्यात नेमका महापौर कोण होणार, सत्ता कोणाच्या हातात जाणार, हे पाहणं उत्सुक्याचं आहे. बी फॉर्म देईपर्यंत तुम्ही पक्षाबरोबर होता आणि त्याच्यानंतर तुम्ही अचानक भूमिका बदलल्या आणि प्रत्येक समाजवादीच्या प्रत्येक वार्डमध्ये जाऊन तुम्ही पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला
आणि त्यामुळे सगळे लोक हरले. शिवाय तुम्ही एक प्रचार असा पण करत होता का माझ्या बॅनरवर माझा जो फोटो आहे उसमें से निकल के चमाट मारूंगा. तर तुमची भाषा ही कुठे गेली? आता तुम्हाला नगरसेवक समाजवादी का हवेत? तुम्ही कुठल्या नाकाने आता समाजवादी पक्षाकडे मदत मागत आहात? आम्ही समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजवादी पक्षाचे जे उमेदवार हरले ते रईसभाईला कधीही माफ करू शकणार नाहीत. काँग्रेस पार्टी 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे. सेकंड दुसरा मोठा पक्ष सेक्युलर फ्रंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे 12 नगरसेवक आहेत आणि समाजवादी पार्टी त्यांचे 6 नगरसेवक आहेत. असा मिळून एकूण 48 नगरसेवक होतात. आणि आमचे प्रतिनिधी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हे सेक्युलर फ्रंटचे जे लोक आहेत हे कुठेही इथे तिथे जाणार नाहीत. तर हे निश्चित आहे की काँग्रेस पक्षाचा मेयर जे आहेत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मेयर होत आहेत. महायुती म्हणून सेना BJP आम्ही 34 आहे. बाकी सर्व मित्र पक्ष काही शिंदे गटनी केलं आहे, काही आम्ही लोकांनी केलं आहे. असा एक चांगला मेजॉरिटी आमच्याकडे होते. ठीक आहे, जे पण ठरेल आमच्याकडे सेनेने आम्हाला पहिले सांगितलं तुम्ही करा, तुम्ही शिंदे साहेबांनी तसं त्यांना आदेश दिला आहे. तशी आमची एक बैठक पण झाली. त्या बैठकीमध्ये ठरलं का पहिले तुम्ही बनवा. तसं आमचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि महायुतीचाच महापौर भिवंडी महापालिकेत बसणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात झाल्यापासून त्यांच्या अपघातासंदर्भात सातत्यानं संशय घेणाऱ्या अमोल मिटकरींनी नवा खळबळजनक दावा केलाय. अजितदादांच्या विमान अपघाताच्या ठिकाणी आम्ही पाहणी करायला गेलो असताना तिथल्या सरपंचानं कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं असं सांगितल्याचा दावा मिटकरींनी केला. या व्यक्तीला वाचवण्यासाठी पुढे जात असतानाच विमानाचा स्फोट झाल्याचंही सरपंचांनी सांगितल्याचं मिटकरींचं म्हणणं आहे. सोबतच विमानात नेमकी 6 माणसं होती की 5 याबद्दलही पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी सवाल उपस्थित केले. अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर तो दिवस एकादशीचा होता मला आठवतं. तिथली माहिती घेतली. तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो तर अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली. अमोल मिटकरींचा हा दावा बेतलेला आहे अजित पवारांचा अपघात ज्या गावात झाला त्या गोजूबावी गावातल्या माजी सरपंचांच्या वक्तव्यावर. या गावचे माजी सरपंच कल्याण आटोळे यांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिलाय. यातून निळी पॅन्ट असलेला एक व्यक्ती बाहेर येत असल्याचं काही सेकंद जाणवल्याचं त्यांनी नमूद केलंय. आणि सोबतच त्या विमानात 5 जण होते, 6 जण नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. पण आपल्या या अनुभवाबद्दल आपलं आणि अमोल मिटकरींचं काहीच बोलणं झालं नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान ज्या गावामध्ये क्रॅश झालं त्या गावचे माजी सरपंच कल्याण आटोळे आपल्या सोबत आहेत. नेमकं काय पाहिलं होतं तुम्ही त्या दिवशी? नाही, सकाळी 8:30-35च्या वेळेला गावातून एक मोठं विमानाने असे गिरटे घातले. त्याचा आवाज लय मोठ्या प्रमाणात येत होता आणि त्यानंतर धावपट्टी उतारताना त्या डावीकडं कल्लं आणि ते विमान तिथं पडलं. विमानात किती जण होते? ज्यावेळेस विमान खाली पडलं त्यावेळेस तुम्ही तिथं किती वेळामध्ये पोहोचला आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय पाहिलं? विमान 4 ते 5 मिनिटांनी आम्ही तिथं पोहोचलो विमान पडल्यानंतर. आणि विमानाचा मोठा स्फोट झाला तिथे गेल्यानंतर. आणि विमानाचा स्फोट झाल्यानंतर त्याचे तुकडे हवेत आणि काय 100-150 फुटावर असं पडले. विमान पडलं त्यावेळेस तुम्ही काय पाहिलं? म्हणजे ज्यावेळेस पोहोचला होता त्यावेळेस काय पाहिलं? कोण बाहेर येत होता असं तुमचा दावा आहे किंवा असं तुम्हाला जाणवलं? नेमकं काय? नाही, उजव्या साईडला मी सुरुवातीला गेलो त्यावेळेला एक माणसाचा निळे पॅन्टेचा एक पाय असा बाहेर आणि त्याचा दरवाजा थोडा उघडल्याने असं मला एक 4-5 सेकंद जाणवलं. आणि त्यानंतर आमच्या गावातले एक जण जोरदार ओरडले की सरपंच मागं सारा स्फोट होईल. आणि मी त्यावेळेला मागं सरलो आणि खरोखरच मोठा स्फोट झाला आणि त्यात मग ते विमानाचं पूर्ण तुकडे झाले. खरं तर एक दावा केला जातोय की अमोल मिटकरींकडून की तुमचं आणि त्यांचं बोलणं झालं. नेमकं काय? नाही, मिटकरी साहेबांचं आणि माझं तसं काही प्रत्यक्षात बोलणं झालेलं नाही. पण विमानात 5च लोक होते. दादा डाव्या साईडला पडले होते आणि उजव्या साईडला अंगरक्षक त्यांचे पडले होते आणि आत 3 माणसं त्यांचा कोळसा झालेला होता. एकूण प्रत्यक्षदर्शनी आम्ही तिथं होतो 1-2-3 तास पण 5च माणसं होती.
5 माणसं होती. साधारणतः कशा पद्धतीनं पडल्यानंतर कशा पद्धतीनं तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं किंवा तुम्ही कशा पद्धतीने प्रशासनाला मदत केली? हे डाव्या साईडला दादा पडल्यानंतर मग नंतर एक आम्हाला काही ते लक्षात आलं नाही दादा आहेत म्हणून, पण त्यानंतर बारामतीतले काही लोक आल्यानंतर त्यांनी सांगितलं हे दादाचं इथं आणि ही विमान दादाचंच होतं. त्याच्यामुळं लोकांचा काही त्याचा विश्वास बसला नाही लवकर, पण जशी जशी वेळ जाईल तशी तशी लोक यायला लागले आणि दादांना ओळखलं लोकांनी. आम्ही मग शेजारच्या आमच्या आठवड्यांच्या घरातनं चादरी आणि सतरंज्या घेऊन ते दादांना त्यात करून त्यांना स्ट्रेचरवर ठेवून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. त्यावेळेला दादाला आम्ही वाचवू शकलो नाही, ह्याचा फार मोठा आम्हाला दुःख झालं की एवढा मोठा माणूस इथं पडलं तर आम्ही वाचू शकलो नाही. ह्याच्यासाठी सारखी शक्यता कुठलीच नाही. त्यामुळे आमच्या गावात एकदम हळहळ व्यक्त करण्यात आली. खूप खूप धन्यवाद. तरी होते माजी सरपंच कल्याण आठवडे. त्यांनी जो काही प्रकार झाला, जो त्यांच्या डोळ्यांनी पाहिला, तो आपल्यासमोर मांडला. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.